सोलापूर महानगरपालिकेने पुन्हा एकदा अतिक्रमणाविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे। डीमार्ट परिसरात आज बुलडोजर चालवून अनेक अनधिकृत खोके आणि चायनीज गाड्या जमिनीदोस्त करण्यात आल्या आहेत। नोटीस देऊनही अतिक्रमण काढले नाही म्हणून ही कारवाई करण्यात आली। सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज डीमार्ट परिसरात मोठी धडक कारवाई केली आहे। डीमार्ट जवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक चायनीज गाड्या खाद्यपदार्थांच्या खोक्यांचे अतिक्रमण पूर्णपणे हटवण्यात आले आहे। ही कारवाई अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या उपस्थितीत पार पडली आहे। सध्या सोलापूरमध्ये जुळे सोलापूर ब्रिजचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। रस्ता रुंद होणार असल्याने या भागातील वाढत्या ट्रॅफिक समस्येवर तोडगा काढण्यासाठी ही कारवाई करण्यात आली। कारवाई सुरू असताना अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले। आपले खोके वाचवण्यासाठी त्यांनी धावपळ केली आहे। भर दुपारी कारवाई पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या कडेला मोठी गर्दी केली होती। आता डीमार्ट परिसर अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त होत असल्याचे दिसत आहे। या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होतोय। महापालिकेच्या या कठोर पावलाने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून अतिक्रमणाविरुद्ध अशी कारवाई भविष्यातही सुरू राहील असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। अधिक अपडेटसाठी आमच्या सोबत रहा।